तर मी स्वतः संजीव शिरसाट, प्राध्यापक संजीव शिरसाट, आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या या गुगल मीटमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. या गुगल मीटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर म्हणजे एका महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनवर आपण चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. प्रश्नांची उत्तरं आपण एकमेकांना कॉपरेशन करणार आहोत. प्रश्नांची उत्तरं आपण जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एक मनामध्ये एक असं सांगू इच्छितो मी तुम्हाला की मी मार्गदर्शन करणारा नसून तुमच्या जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं देणारा आणि तुमच्या शंका सोडवणारा असं आपण काही वेळासाठी गृहीत धरूया. मी स्वतः प्राध्यापक आहे, शिक्षक आहे. मी स्वतःला किनगाव या ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्ये जिल्हा लातूर अहमदपूर तालुक्यामध्ये किनगाव या ठिकाणी मी टीचिंग करतो. माझं थोडक्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन काही बाबीच्या बाबतीत देणं थोडंसं आवश्यक समजतो मी. त्यामुळं माझं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन तुमच्या समोर मी ठेवत आहे. मी पाठीमागच्या जवळजवळ माझ्या उभ्या आयुष्यामध्ये 17 वर्ष मी टीचिंग केलेली आहे क्लासेस म्हणून. देवव्रत फिजिक्स क्लासेस म्हणून या नावाने माझे क्लासेस अहमदपूर या शहरामध्ये होते. ओव्हरऑल महाराष्ट्रामधून माझ्याकडे विद्यार्थी शिकलेले आहेत. जवळजवळ माझ्या अंडर शिकलेले एक 200 ते 250 MBBS झालेले असतील. 200 ते 250 विद्यार्थी MBBS झालेले आहेत आणि जवळजवळ 1,500च्या आसपास इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी आहेत. मी फिजिक्सचे क्लासेस घेत होतो अहमदपूरला. त्याच्यानंतर माझं जर क्वालिफिकेशन सांगायचं म्हटलं तर मी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. त्यानंतर मी MA एज्युकेशन केलं. त्यानंतर मी MSc एन्व्हायरमेंटल केलं. त्यानंतर मी MBA केलेलं आहे, MBA. आणि सध्याला माझी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नांदेडला माझी PhD चालू आहे. आणि एन्व्हायरमेंटल कम एज्युकेशन या दोनशी रिलेटेड असणारा रिलेटेड असणारा पर्यावरणाशी रिलेटेड असणारा सब्जेक्टवर माझी PhD चालू आहे. ओके. माझी मुलगी GMC नागपूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये सध्याला सेकंड इयरमध्ये शिकते. तिला 625 मार्क आले 3 वर्ष म्हणजे 2 वर्षाखाली. त्यानंतर माझा मुलगा, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यापैकी माझा एकुलता एक मुलगा जो आहे तो रशियामध्ये चेबोक्सरी या शहरामध्ये चुआसे स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तो MBBS ला 3rd इयरला आहे. ओके. तर मी पाठीमागे जवळजवळ पाठीमागच्या 23 वर्षापासून या टीचिंग क्षेत्रामध्ये आहे, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. आणि या MBBS ॲडमिशनच्या लाईनमध्ये मी पाठीमागच्या 6 वर्षापासून रशिया, जॉर्जिया, त्यानंतर भारतातील, त्यानंतर फिलिपिन्स, किर्गिस्तान, कझाकिस्तान आणि यावर्षी मी ताजिकिस्तानमध्ये सुद्धा ॲडमिशन करायला सुरुवात केलेली आहे. ताजिकिस्तानमध्ये मी स्वतः खातलोन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधला मी कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या ठिकाणचा रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये स्वतः माझं युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला माझं नाव आहे. जे काही 10-12 लोक आहेत ॲडमिशन करणाऱ्यापैकी त्याच्यापैकी मी एक व्यक्ती आहे. ओके. तर हे थोडक्यामध्ये मी माझ्याविषयी इंट्रोडक्शन मी आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तर आता काही गोष्टीच्या बाबतीत आपण इथं डिस्कस करणार आहोत की आपली जी काही मीटिंग दिलेली आहे, जो काही मी तुमच्यासाठी जे काही मुद्दे ज्याची की लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हा सर्वांसाठी मी शेअर केलेली आहे. तर त्यामध्ये MBBS अब्रॉडच्या संदर्भात छोट्या मोठ्या प्रश्नांच्या बाबतीत जे काही तुमचे डाऊट असतील, जे काही डिफिकल्टीज असतील त्याविषयी आपण डिस्कस करण्याच्यासाठी ही आजची मीटिंग ठेवलेली आहे. ओके. मग यातले काही मेजर पॉइंट्स आहेत ते पॉइंट तर मी तुम्हाला इथं डिस्कस करणारच आहे. परंतु मेजर पॉइंट मी तुम्हाला इथं सांगणार आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. पण तुमच्याकडनंही समजा काही प्रश्नांची अडचणी असतील, काही प्रश्न तुमच्याकडे निर्माण होणार असतील तर त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. ओके. तर आता इथं काही प्रश्न आहेत. ओके. सध्याला मी एक अभिनंदन करू इच्छितो विद्यार्थ्यांचं.
सध्याला ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षीचा नीटचा पेपर दिला, ज्यांनी बऱ्यापैकी मार्क्स घेतलेले आहेत, चांगल्या प्रकारचे मार्क्स घेतलेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत. ओके, आता जे काही अनक्वालिफाय असतील त्यांना मात्र क्वालिफाय होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु जे कोणी क्वालिफाय आहेत त्या क्वालिफाय पासून वर जे काही टॉपरचे मार्क्स 686 पर्यंतचे मार्क्स पडले आहेत, 720 गेल्या वर्षी 100 आले होते, पण यावर्षी 686 पर्यंत जे काही मेरिट लिस्ट वगैरे आलेली आहे त्यानुसार तर तुम्ही सर्वांनीच पाहिलेलीच आहे. जे काही नॅशनल लेवलचे जे काही मेरिट आलेलं आहे त्या मेरिटनुसार तुम्ही पाहिलेलंच आहे की टॉपरचे विद्यार्थी किती मार्काचे पडलेले आहेत, कसं कसं काय, गेल्या वर्षीचं काय होतं, या वर्षीचं काय आहे, या दोन्हीमध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे हे आपण सविस्तररित्या तुम्ही बरेच व्हिडिओज पाहिलेले आहेत, चॅनलवर पाहिलेले आहेत, युट्यूबवर पाहिलेले आहेत, शिक्षकांचे मार्गदर्शन पाहिलेलं आहे, वेगवेगळ्या क्लासेसवाल्यांनी युट्यूबवर लिंक वगैरे शेअर करून पूर्ण त्यांचं जे काही मत आहे ते त्यांनी परफेक्टरित्या मांडलेलं आहे. ओके, आता त्यावर आपण जास्त खुलासा करत बसणं किंवा बोलत बसणं म्हणजे परत 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 तेच 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 पॉइंट घेणं असं होईल. आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया आणि मुद्द्याचंच बोलूया. कारण का यावर्षीचा पेपर, फिजिक्सचा पेपर हा टफ होता. गेल्या वर्षीचे मार्क आणि यावर्षीच्या मार्कामध्ये जवळजवळ 150 मार्काचा 100 ते 150 मार्काचा डिफरन्स धरून चालला तरीही चालेल. ओके, यावर्षीचं क्वालिफाय जो रेशो आहे यावर्षी 144 तर गेल्या वर्षीचा जवळजवळ 175-74 होता. ओके, एवढा आहे. म्हणून येणारे जे काही मेरिट असेल ते सुद्धा निश्चितच डाऊन येणार आहे. म्हणून मला मार्क्स गेल्या वर्षी 600 होते आणि यावर्षी मला 550 पडले, माझे 500 मार्क मायनस झाले असं गृहीत धरायचं नाही. प्लीज डोंट बी नेगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह घ्या. तर गेल्या वर्षीच्या पेक्षा या वर्षीच्या मार्कामध्ये तुम्ही 100 ऍड करा. गेल्या वर्षी 600 पडले होते, यावर्षी 550 पडलेले आहेत, त्यामध्ये 100 मार्क तुम्ही ऍड करा तर तुमचे ते 650 मार्क्स झालेले आहेत असं गृहीत धरा. ओके, 100 मार्कानं प्लस धरा आणि या पद्धतीचं तुमचं त्या गेल्या वर्षीच्या पद्धतीने जर कंपॅरिझन केला तर असं असेल. कुणाला 250 पडले असतील तर त्याने 150 मार्क त्यामध्ये ऍड करा, 150 कंपल्सरी ऍड करा आणि त्या पद्धतीने जर पुढे गेलात तुम्ही तर निश्चितच तुम्हाला तुमचं तुम्ही कुठं आहेत हे तुम्हाला निश्चित कळेल. ओके, परंतु एवढ्यामधून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत. गेल्या वर्षी चांगले होते, यावर्षी कमी पडलेले आहेत. गेल्या वर्षी 550 होते आणि यावर्षी मात्र 400च पडलेले आहेत. असं जर झालं असेल तर निश्चितच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क्स आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, तर आता प्रश्न आज आहे, काही प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला देणार आहे आणि तुमच्याकडनं काही प्रश्न घेणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे, आपण डिस्कस करणार आहोत. मी जस्ट आत्ताच जर कोणी जीनियस सायन्स हे युट्यूब चॅनल जर कोणी पाहिलं असेल, जीनियस सायन्स, तर त्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर जर तुम्ही जाऊन पाहिलात तर त्या ठिकाणी मी सध्याला जस्ट आत्ताच रशियामधून मी जाऊन आलेला आहे. रशियाला मी गेलेला होतो, रशियामधून राऊंड मारलेला आहे, जवळजवळ 15-20 दिवस मी तिकडेच होतो. ओके, 15 ते 20 दिवस मी रशियामध्येच होतो आणि रशियामध्येच पूर्ण वेगवेगळ्या कॉलेजला व्हिजिट दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या कॉलेजला मी भेट दिलेली आहे. तर थोडक्यात सांगायचं एवढ्यासाठी की मी रशियामध्ये दरवर्षी कमीत कमी 2 वेळेस जात असतो, रशिया आणि इतर देशामध्ये. पण रशियामध्ये मेजॉरिटली मी रशियामध्ये जात असतो कारण का माझे जवळजवळ रशियामध्ये आजच्या घडीला 200 ते 250 विद्यार्थी माझे तिथं 150 विद्यार्थी माझे तिथं स्टडी करत आहेत. 250च्या आसपास वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये मी तिथे ऍडमिशन करत असतो. ओके, तर आपण थोडक्यात मी सांगितलं माझ्या संदर्भात, माझ्या बाबतीत सांगितलं, रशिया किंवा इतर देशात MBBS साठी प्रवेश घेत आहात का? ओके, तर तुम्ही 4.5 + 1 इयर कोणत्या युनिव्हर्सिटीला लागतात अब्रॉड. ओके, नंतर पाहूया आपण ते एक प्रश्नांची उत्तरं शेवटी तुमच्याकडनं प्रश्न घेणार आहे आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. ओके, तर आता आपण या संदर्भामध्ये पहिले काही प्रश्न मी तुम्हाला, रशिया किंवा इतर देशात MBBS साठी प्रवेश घेत आहात का, तर तुम्ही जनरली त्या संदर्भामध्ये तुम्ही डिस्कस केलेला आहे किंवा तुम्ही विचार केलेला असल्यामुळेच तुम्ही आजच्या या लाईव्ह सेशनला किंवा आजच्या गुगल मीटला तुम्ही जॉईन झालेला आहात हे निश्चितच. आणि तुम्ही
या गुगल मीटला आला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं, पॅरेंट्स, स्टुडंट सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ओके, आता पहिला आपणास पडणारे प्रश्न आणि आपल्या शंका म्हटलेला आहे. तर आता इथं मी काही एक स्क्रीन शेअर करत आहे आणि स्क्रीन शेअर करून तुम्हाला एका एका प्रश्नांची उत्तर मी सविस्तररित्या तुम्हाला देणार आहे. ओके, तुम्हाला स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? काय प्रॉब्लेम झाला? असू द्या, आता इथं टच स्क्रीनचा माझ्या बहुतेकता ह्याचा प्रॉब्लेम आलेला आहे. ओके, आता इथं दिसतंय परदेशामध्ये एमबीबीएस करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी इथं देणार आहे. पात्रता काय आहे तर बघा, हा पहिला प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न आहे, तुम्हाला नीट मध्ये जर ओपन कॅटेगरी असेल, अनरिझर्वड असेल तर त्याला 144 मार्क्स असावे लागतात. आणि जर रिझर्वड कॅटेगरी असेल तर रिझर्वड कॅटेगरीसाठी 113 मार्क्स यावर्षी पाहिजे आहेत. ओके, हे झालं नीटचा क्रायटेरिया. नीटचा क्रायटेरिया. आणि बोर्ड 12th बोर्ड साठी कॅटेगरी काय कंडिशन्स आहेत तर ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला, अनरिझर्व्ड कॅटेगरीच्या स्टुडंटला PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स पाहिजे आहेत. किती टक्के? 50% मार्क पाहिजे आहेत. आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी मात्र 40% मार्क त्यामध्ये पाहिजेत. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्हीचे मिळून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 मार्क्स पाहिजेत. आणि अनरिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे जे काही राखीव जागा आहेत, राखीव, त्यांच्यासाठी मात्र 40% म्हणजे 4×12. म्हणजे अनरिझर्व्ड साठी 120 मार्क्स पाहिजेत आणि अनरिझर्व्ड साठी 150 मार्क्स पाहिजे आहेत. ओके, तर अशा पद्धतीचं हे या ठिकाणचं कंडिशन आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल मग तिथं ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही क्रायटेरिया आहे का? तर नाही मित्रांनो, तिथं तुम्ही नीट नाही दिलं तरीही तुमचं तिथं ऍडमिशन होतं. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही 50% मार्क्स घेतला असाल तरीही तुमचं तिथं ऍडमिशन होतं. मग हे नीटचा क्रायटेरिया कशासाठी आहे 144 आणि 113 मार्काचा? तर तुम्ही जेव्हा बाहेर देशामध्ये एमबीबीएस करून भारतामध्ये येता आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा एकतली जी क्वालिफाईंग एक्झाम देता, ज्याला आपण नेक्स्ट असे म्हणतो, सध्याला जी नेक्स्ट आहे ती नेक्स्ट परीक्षा देण्यासाठी हा जो काही परीक्षेचा जो फॉर्म असतो तो फॉर्म भरण्यासाठी बघा, FMG म्हणजे उद्या होणारी नेक्स्टचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हे क्रायटेरिया कंप्लीट करणं गरजेचं आहे. तुम्ही तिथं पूर्ण एमबीबीएस केलात, 6 वर्षाच्या नंतर भारतामध्ये आलात तर इथं तुम्हाला नेक्स्ट फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही नीट क्वालिफाय नसाल तर तुम्हाला नेक्स्टचा फॉर्म भरता येत नाही. ओके, म्हणजे त्या परीक्षेला तुम्हाला अपियर होता येत नाही. जरी तुम्ही एमबीबीएस केलं तरीही त्याचा फायदा नाही. ओके, मग त्याला बरेच जण सोल्युशन काढतात की सर आम्हाला FMGE द्यायचीच नाहीये. गेल्या वर्षी एक स्टुडंट म्हणला सर मला FMG परीक्षा द्यायचीच नाहीये, कारण का माझा ऑलरेडी BMS झालेला आहे, मी फक्त तिकडे MBBS करून येणार आणि इकडे येऊन मी BMS लेबल आणि MBBS लेबल लावून मी इथं प्रॅक्टिस करणार BMS च्या जोरावर. तर ते चालू शकतो.
ओके, पण तुमच्या नेम प्लेटवर MBBS लिहू शकत नाहीत. त्यासाठी कंपल्सरी तुम्हाला FMG क्लिअर करावी लागते, नेक्स्ट क्लिअर करावी लागते. आणखी एक त्याला दुसरा त्याने पर्याय सांगितला, ठीक आहे सर, मी समजा ते जरी नाही केलो तर मी दुसरं करू शकतो. काय करू शकतो? तर तो 2 हॉस्पिटलमध्ये 2-3 हॉस्पिटलमध्ये तो काम करू शकतो. स्वतःच्या रजिस्टर नावावर नसून दुसऱ्याच्या रजिस्टर नावावर, दुसऱ्याच्या रजिस्ट्रेशनवर तो वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकतो. 2-3 ठिकाणी काम केला तर प्रत्येक ठिकाणी 1.5 लाख तो पेमेंट घेऊन आरामात तो महिन्याला 5-6 लाख रुपये कमवू शकतो. तो पर्याय झाला त्यांच्या पद्धतीने. परंतु ते किती झालं तर दुसऱ्याच्याच नावावर जगणं झालं. स्वतःच्या नावावर जगायचं असेल, स्वतःच्या पद्धतीने तुम्हाला जर व्यवस्थितरित्या क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला 144 ओपन किंवा 113 मार्क रिझर्व्ह कॅटेगरी आणि बोर्डासाठी ओपनसाठी 150 तिन्ही मिळून PCB आणि अनरिझर्व्ह साठी चारित्रिक 12 म्हणजे 120 मार्क म्हणजे 40% तुम्हाला असणं आवश्यक आहे. ही झाली कंडिशन. आता त्यानंतर आता दुसरा मुद्दा आपण करूया, कंपॅरिझन करूया की एक पॉइंट तर मी पुढे घेणारच आहे. तर एवढे विद्यार्थी बाहेर का जात आहेत? तर भारतामध्ये खूप बिझनेस करून ठेवलेला आहे, MBBS चा बिझनेस करून ठेवलेला आहे, व्यवसाय करून ठेवलेला आहे कॉलेजच्या लोकांनी, प्रायव्हेट वाल्या. तेवढी फीस अफोर्ड करू शकत नाहीत. तेवढी फीस आपण इथं 1.5 कोटी 2-2 कोटी किंवा 1-1 कोटी 1.5 कोटी आपण पेमेंट इथं भरू शकत नाहीत. म्हणून लोक अब्रॉड साठी जात आहेत. ओके, आता एक मुद्दे आपण तुमच्यासाठी मी इथं डिस्कस करणारच आहे. तर आता पहिला मुद्दा सांगितला, परदेशामध्ये MBBS करण्यासाठी पात्रता काय पात्रता आवश्यक आहे? तर पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी ही तुम्हाला मी इथं सांगितलेली आहे. ओके, आता दुसरा मुद्दा आपण पाहूया यामधला एक महत्वाचा, आणि तो आहे परदेशामध्ये असणारे कॉलेज आणि शिक्षणाचा एकूण कालावधी. ओके, परदेशामध्ये असणारे कॉलेज म्हटलंय तर इथं थोडंसं चेंज करतोय मी इथे. ओके, परदेशामध्ये असणारे कॉलेजेस, तर लक्षात घ्या, बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो की सर तिथला अभ्यासक्रम आणि इथला अभ्यासक्रम सारखा असतो का? ओके, तर जगामध्ये पृथ्वीच्या तलावर तुम्ही कुठेही जा, माणूस म्हटलं की 2 पाय असतात, 1 नाक असतं, 2 डोळे असतात, 2 हात असतात, सर्व काही अवयव सारखेच असतात आणि आजार सध्याच्या स्थितीमध्ये सगळीकडे सारखेच आहेत. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जे आजार असतात ते तिकडे उन्हाळ्यामध्ये आजार असतात, आपल्याकडे हिवाळ्यामध्ये जे आजार असतात ते तिकडे हिवाळ्यामध्ये असतात. फरक एकच आहे की जर विचार केला एशियन वर्ल्ड मध्ये, तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, ओके, ब्रह्मदेश या ठिकाणचंच लोकांचं राहणीमान हे थोडंसं कमकुवत आहे म्हणण्यापेक्षा जरा स्टँडर्ड लाईफ मध्ये राहत नाहीत हे लोक. ओके, इथं थोडंसं घाणीचं साम्राज्य जास्त असल्यामुळे इथं थोडेसे व्हायरल डिसीजेस असतात आणि तिकडे मात्र व्हायरल डिसीजेस थोडेसे कमी असतात. त्याच्यामुळं इथल्या आणि तिथल्या वातावरणामध्ये नॉर्मल डिफरन्स येतो आणि त्या डिफरन्स मध्ये जे काही व्हायरल डिसीजेस असतात ते विद्यार्थी इथं आल्याच्या नंतर जी इंटर्नशिप देतात त्या इंटर्नशिप मध्ये ते पूर्णतः कव्हर करतात. आता इथं काही प्रश्न आहेत, एक परदेशामध्ये असणारे कॉलेजेसच्या बाबतीत म्हटलंय तर तिथले कॉलेजेस निश्चितच आपल्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं आहे, आपल्यापेक्षा दर्जा जास्त आहे. बरेच जण म्हणतात की सर भारतामध्ये तर एज्युकेशन क्वालिटी चांगली आहे, भारतामध्ये मेडिकल एज्युकेशन चांगली आहे. फरक एक आहे, फक्त एवढंच आहे की आपण आपली पाठ थोपटून घेतो. भारतात एज्युकेशन चांगलं आहे म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेतो. ओके, कारण का WHO न जी वर्ल्ड रँकिंग दिलेली आहे त्या वर्ल्ड रँकिंग मध्ये जर भारतातलं मेडिकल एज्युकेशन जर नंबर 1 असेल तर भारतातले मेडिकल कॉलेजेस वर्ल्ड रँकिंग मध्ये कमीत कमी पहिल्या 100 मध्ये तरी असायला पाहिजे. लक्षात दे तुम्हाला, आपली इथले जे मेडिकल कॉलेजेस आहेत ते जागतिक लेवलला वर्ल्ड रँकिंग मध्ये कमीत कमी पहिल्या 100 मध्ये असायला पाहिजेत.
तर मित्रांनो त्या पहिल्या 100च काय 750च्या नंतर आपलं जे एम्स कॉलेज येते, एम्स आपण जे एम्स म्हणून सांगतो आपण, ओके, तर एम्स कॉलेज हे 750च्या रँकिंग मध्ये वर्ल्ड रँकिंगला, म्हणजे आपण फक्त पाठ थोपटून घेतो आणि वर्ल्ड रँकिंग मध्ये जगातले इतर कॉलेजेस तिथं तशा पद्धतीचा दर्जा दिलेला आहे, तशा पद्धतीचे एज्युकेशन आहे. म्हणून वर्ल्ड रँकिंग मध्ये असणारी कॉलेजेस तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात यामध्ये. आता एकूण शिक्षणाचा कालावधी म्हटलेला आहे, तर आपण इथे येऊया. भारतामध्ये 4.5 वर्ष आहे. किती बघा, कन्फ्युजन बऱ्याच ठिकाणी कसं कन्फ्युजन होतं, बरेच जण काय म्हणतात भारतातलं मेडिकल एज्युकेशन कमी कालावधी आहे आणि बाहेर देशामध्ये जास्त कालावधी लागतो म्हणतात. तर लक्षात घ्या, तर भारतामधलं एज्युकेशन सांगतो तुम्हाला 4.5 वर्षाचं MBA. मला दोन्ही एक्सपिरियन्स आहेत बरं का. माझी मुलगी GMC नागपूरमध्ये शिकते आणि माझा मुलगा रशियामध्ये चेबुकसरीमध्ये शिकतो, ओके, आणि जवळजवळ 15 ते 20 कॉलेजेसमध्ये माझा कॉन्टॅक्ट आहे, मी तिथं जाऊन ऍडमिशन करू शकतो किंवा करतो. आता मी जवळजवळ अर्धा रशिया जवळजवळ 12 दिवसामध्ये मी फिरलेला आहे, पूर्ण फ्लाईटच फिरलेलं आहे. तुम्हाला ते जर पाहिजे असेल तर फेसबुकला माझ्या नावावर जाऊ शकता, संजीव शिरसाट, संजीव शिवदास नावानं फेसबुक आहे, त्या दोन्हीची लिंक तुम्हाला मी इथे देईन चॅट बॉक्समध्ये. आणि युट्यूब चॅनल सुद्धा माझा आहे, तर युट्यूबला सुद्धा मी व्हिडिओज टाकलेले आहेत, तर तुम्ही तिथं पाहू शकता मी किती कॉलेजला व्हिजिट दिलेली आहे ते, ओके. तर भारतामधलं एज्युकेशन आहे 4.5 वर्ष अधिक 1 वर्ष इंटर्नशिप, ओके. तर एकूण किती व्हायला आपलं 5.5 वर्ष प्लस MBBS पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण 1 मिनिट इथं 4.5 वर्ष, ओके, प्लस नेक्स्ट द्यायची, नेक्स्ट दिल्याच्या नंतर मग आपल्याला 1 वर्षाची इंटर्नशिप मिळणार, ओके. एकूण झालं 5.5 वर्ष, ओके. आणि पूर्ण एज्युकेशन झाल्याच्या नंतर पुन्हा 1 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे, 1 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड. तर एकूण सर्व्हिस बॉन्ड म्हणतो, तुम्हाला सर्व्हिस करावी लागते आपल्याला, तर एकूण होतं 6.5 वर्ष. बाहेर देशामध्ये जर गेलात तर 54 महिन्याचे MBBS, 12-1-12, 12-2-24, 12-3-36, 12-4-48, 12-5-60, तर मिनिमम 54 महिन्याचे MBBS पाहिजे, ओके. मिनिमम किती 54 महिन्याचं MBBS. तर त्या पद्धतीने रशियात जर आपण गेलो तर रशियामध्ये 6 वर्षाची MBBS आहे, 6 वर्ष म्हणजे 5+1, एकूण टोटल आहे 6, तर 5 वर्षे MBBS आणि 1 वर्षाची इंटर्नशिप, अशी एकूण किती 6 वर्ष. पुन्हा इथं आल्याच्या नंतर एक नेक्स्ट परीक्षा द्यायची, ओके, नेक्स्ट परीक्षा द्यायची आपण, आणि नेक्स्ट परीक्षा दिल्याच्या नंतर नेक्स्ट परीक्षा दिली की 1 वर्षाची इंटर्नशिप आहे, इंटर्नशिप. तर एकूण किती वर्ष व्हायला आपल्याला इथं, तर एकूण इथं होतात 7 वर्ष. भारतामध्ये किती वर्ष होत आहेत 6.5 वर्ष, आणि रशियातून आल्याच्या नंतर किंवा जॉर्जिया असेल इतर देशातून आल्याच्या नंतर किती वर्ष लागत आहेत 7.5 वर्ष. तर 6 महिन्याचा डिफरन्स आहे मित्रांनो, फक्त 6 मंथ डिफरन्स आहे. मग तुम्ही म्हणाल मग इथं जर सर्व्हिस बॉन्ड आहे 1 वर्षाचा, तर मग यांना सर्व्हिस बॉन्ड आहे का, तर यांना सर्व्हिस बॉन्ड नाही, यांना सर्व्हिस बॉन्ड नाही. तर यांना सर्व्हिस बॉन्ड नसल्यामुळे हे विद्यार्थी डायरेक्ट तिथून आल्याच्या नंतर, 1 मिनिट मोबाईलवरून त्यांचं जॉईनिंग घेतो मी, बरेच जण जॉईन होत आहेत, ओके. तर सर्व्हिस बॉन्ड या विद्यार्थ्यांना, अब्रॉड मधून आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस बॉन्ड नाहीये, म्हणून यांना 7 वर्ष लागतात, तर यांना 6.5 वर्ष लागतात. 5 महिन्याचा 6 महिन्याचा मात्र डिफरन्स 0.5 म्हणजे 6 मंथचा डिफरन्स आहे का, तर आहे, हा ड्युरेशन यामध्ये, ओके. आता दुसरी गोष्ट आहे नेक्स्ट परीक्षा. नेक्स्ट परीक्षा आता एक अब्रॉड मधून या किंवा इंडिया मधून या, भलेचाही इंडिया मधून GMC असो किंवा एम्स असो, ओके, GMC असो किंवा एम्स असो, तर कुठूनही या, तुम्हाला नेक्स्ट परीक्षा या दोघांनाही द्यायचीच आहे, ओके. या दोघांनाही नेक्स्ट परीक्षा द्यायची, आणि नेक्स्ट परीक्षा दिल्याच्या नंतरच त्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळतो,
ओके, रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि हे रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्याच्या नंतर पुन्हा नेक्स्ट 2 परीक्षा आहे आणि दॅट नेक्स्ट 2 एक्झाम इज फॉर पीजी. ही नेक्स्ट फर्स्ट झाली. ही ही फक्त कशासाठी झाली? ह्याच्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर साठी झाली. पुन्हा नेक्स्ट 2 आहे आणि ती नेक्स्ट 2 मात्र तुम्हाला याच्यासाठी द्यायची आहे, पीजी करण्यासाठी द्यायची आहे. आणि नेक्स्ट 1 चा रिझल्ट 2 वर्ष व्हॅलिड असतो. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तर मिळालेलाच आहे, पण पीजी ला जॉईन करण्यासाठी नेक्स्ट 1 चा रिझल्ट 2 वर्ष व्हॅलिड असतो. तर 2 वर्षामध्ये तुम्हाला लागलीच नेक्स्ट 2 क्वालिफाय करावी लागते आणि नेक्स्ट 2 क्वालिफाय केल्याच्या नंतर तुम्ही लागलीच पीजी ला लागतात. तर अशा पद्धतीचं नवीन घातलेला क्रायटेरिया. ओके, आता शिक्षणाचा एकूण कालावधी मी तुम्हाला सांगितलेला आहे, भारतातला आणि बाहेर देशातला. ठीक आहे, आता पुढे पाहूया आपण शिक्षणाचे माध्यम. एक लक्षात घ्या, मी ज्या ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देत आहे, ज्या ज्या कॉलेजला ऍडमिशन देत आहे, सर मी तुम्हाला लिंक पाठवतोय एकदा, कृपया 1 मिनिट. मसूद सर, हा नाही, मी तुम्हाला गुगलची लिंक पाठवतो, मीटिंग जॉईन करून बघा. आमचं काही चुकतंय वगैरे थोडासा वेळ द्या मला. ओके, उगा जमलं तर बघा, उगा जॉईन करून ठेवा. ओके, माईक आणि मग हे बंद करू. ओके, एकच मिनिट, 1 मिनिट. तर शिक्षणाचे माध्यम, आता बऱ्याच जणांमध्ये एक संभ्रम आहे की दुसऱ्या देशामध्ये गेलं की तिथल्या देशामध्ये ते लोक शिकवतात. तर नाहीये, ते पहिलं होतं बायलिंग्वल होते, आता तसं नाहीये. आता तसं नाहीये. तर इंग्लिश मीडियम मध्ये फुल्ली शिक्षण आता इंग्लिश मीडियम मध्ये दिलं जात आहे. आता इंग्लिश मीडियम मध्ये फुल्ली इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण दिलं जात आहे. कंप्लीट टोटल एज्युकेशन इन इंग्लिश मीडियम. ओके, आणि एक लक्षात घ्या, आता दुसऱ्या माध्यमामध्ये शिक्षण दिलं जात आहे. बरेच जण कर्नाटकामध्ये जात आहेत, बरेच जण हैदराबादला जात आहेत, बरेच जण इतरत्र जात आहेत, बरोबर आहे. मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांना सुद्धा लोकलची लँग्वेज शिकावंच लागते ना. मग आपण इतर लँग्वेजच डोक्यामध्ये भाऊ का करून घेतो? तर कर्नाटकामध्ये गेल्याच्या नंतर पेशंटशी कम्युनिकेशन करण्यासाठी तिथली लँग्वेज शिकवावी लागते. हैदराबादला गेला तर एक 50% पेशंट हिंदी बोलतील, पण तिथले जे रेड्डी लोक आहेत ते हिंदी येऊन सुद्धा हिंदी बोलत नाहीत, ते तुम्हाला माहिती आहे. तमिळनाडूमध्ये गेला तर हिंदी बोलत नाहीत ते लोक, येऊन सुद्धा बोलत नाहीत ते. कर्नाटकामध्ये जर तुम्ही साऊथला गेलात, बेंगलोर वगैरे त्याच्या खाली जर गेलात, बेंगलोरला वगैरे, तर हिंदी बोलत नाहीत ते. मग तिथली लँग्वेज तुम्हाला शिकावी लागते. मग इतर देशामध्ये गेल्याच्या नंतर ती जी लँग्वेज शिकावी लागते ती केवळ पेशंटशी कम्युनिकेशन करण्यासाठी. तिथे एक लँग्वेजचा क्लास असतो आणि सर्रास विद्यार्थी 1 ते 2 वर्षामध्ये फ्लुएंटली रशियन बोलायला शिकतात. त्या देशाचे, रशियाचं म्हणून आहे, तुम्ही ताजिक मध्ये गेला तर ताजिक भाषा आहे, रशियाशीच रिलेटेड आहे, रशियनशीच आहे. कारण का पहिला USSR ताजिकिस्तान हा भाग होता, उझबेकिस्तान सुद्धा USSR म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया. मग त्याची भाषा शक्ल पडली गेली, किर्गिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, अर्मेनिया, ओके, क्रिमिया, त्यानंतर युक्रेन, हे रशियाचेच भाग आहेत. आणि म्हणून नंतर त्या सगळ्या देशामध्ये ही रशियन भाषा बोलली जाते. मग इकडे नेपाळमध्ये गेलात तर नेपाळमध्ये पैसे जास्त लागतात, फिलिपिन्समध्ये गेला तर इंग्लिश मीडियम आहे, पैसे जास्त लागतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर, एका बिल्डिंग मध्ये तिथले मेडिकल कॉलेजेस आहेत. ओके, काही ठिकाणी आणि काही कॉलेजेस सुद्धा चांगले पण आहेत, नाही असं नाही. तर फिलिपिन्समध्ये सुद्धा फिलिपिन्समध्ये इंग्लिशमध्ये शिकवले जातात, पण जर जनरली विचार केला तर विद्यार्थ्यांचा ओढा हा रशियामध्ये आहे. शिक्षणाचे माध्यम हे फुल्ली इंग्लिश मीडियमच आहे, यामध्ये शंकाच घेण्याचं गरज नाहीये. त्यानंतर दुसरा, शिकविण्याची भाषा, शिकविण्याची भाषा मात्र इंग्लिश मीडियम, परंतु जो टीचर इंग्लिश मधून बोलतो तर ती रशियन फॉनेटिक्स असतं, है ना, रशियन फॉनेटिक्स. आपण कर्नाटकामध्ये गेलं तर तिथला हिंदी बोलत असताना थोडासा वेगळाच हिंदी बोलतो, उत्तर भारतातली हिंदी वेगळीच असते, महाराष्ट्रीयनची हिंदी वेगळीच असते,
ही हिंदी वेगळीच आणि इंग्लिश, म्हणून त्या त्या रिजन नुसार फॉनेटिक्स मध्ये उच्चारशास्त्रामध्ये उच्चारामध्ये थोडासा बदल पडत असतो. पण आपल्याकडचे गेलेले विद्यार्थी त्या देशामध्ये पोहोचल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या फॉनेटिक्सची मॅच होतात आणि 1 ते 1.5 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये जेवढी गरज पडते तेवढी तिथली लोकलची भाषा शिकतात आणि 1-2 वर्षाच्या नंतर मात्र ती लोकलची भाषा परफेक्ट फ्लुएंटली विद्यार्थी बोलतात. फ्लुएंटली बोलतात आपले विद्यार्थी, कारण का त्यांना तितकं ते सहजरित्या जमतं. ओके, त्यानंतर पुढे आपण सांगूया तर कॉलेजची फीस. तर कॉलेजची फीस जनरली इतर देशात जर विचार केला आपण तर जनरली 2 लाखापासून फीस आहे कॉलेजची. 2 लाखापासून जी कॉलेजची फीस आहे. समजा इतर देशात कुठेही गेलात तर रशियामध्ये 2 लाखापासून ते 11 लाखापर्यंतची पीपल्स मेडिकल एज्युकेशन म्हणून रशियामधलं कॉलेज आहे, त्याची 11 लाख फीस आहे. ओके, 2 लाखापासून ते 11 लाखापर्यंत फीस आहे. मग त्यामध्ये 2,40,000 सुद्धा आहे. त्यानंतर पुढं 2,40,000 आहे. ओके, त्यानंतर पुढं 2,50,000 आहे. त्यानंतर 2.77 म्हणजे 2,77,000 आहे. पुन्हा त्याच्यानंतर 3 लाख आहे, 2,80,000 आहे, 2,90,000 आहे, 2 लाख आहे, 2,20,000 आहे. नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे 2,20,000 आहे. त्याच्यानंतर 3,20,000 आहे. पुन्हा 3,24,000 आहे. ओके, त्यानंतर 3.5 आहे, 3,60,000 आहे, 3,99,000 आहे. बशकीरची 3,99,000 आहे. ओके, तर अशा पद्धतीनं प्रत्येक म्हणजे जवळजवळ 4 लाख फीस आहे कॉलेजची. तर असं प्रत्येक कॉलेजमध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो फीस मध्ये. ओके, मग इतर जे बाबी आहेत ते इतर बाबी मात्र लेवलमध्ये येतात. तर एखादा हायेस्ट फीसचं कॉलेज घेऊन उगी जास्तीत जास्त फीस भरून तिथं शिकायला जाणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. रशियामध्ये तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, एकदम नंबर 1चे कॉलेजेस आहेत, नंबर 1चे कॉलेजेस आहेत. सगळ्या ठिकाणी एज्युकेशन सगळं सारख्याच पद्धतीचं दिलं जातं, सारख्याच प्रमाणाचं दिलं जातं. म्हणून कुठंतरी हायफाय फीस असणारं कॉलेज घेतलं म्हणजे तिथं लय भारी एज्युकेशन आहे हे डोक्यातून काढून टाका. आपल्या डोक्यामध्ये एक आहे की तिथं जाणे, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणे, प्रामाणिकपणे कॉलेज करणे, शिकणे आणि त्या कॉलेज तिथून डिग्री घेऊन येऊन इथं येऊन नेक्स्ट परीक्षा देणे आणि रजिस्ट्रेशन घेऊन MBBS होऊन पुन्हा PG ला आपण शिकणे, हे आपला उद्देश आहे. तिथे एखाद्या भारी 11-11, 20-20, 10, 8-9-10 लाख रुपये फीस भरून त्या कॉलेजमध्ये शिक्षण जर घ्यायचं म्हटलं तर ते कॉलेजेस त्या विद्यार्थ्यांना तितकं बिजी पण ठेवतात. कारण का अशा पद्धतीचे कॉलेज आपल्याला घ्यायचे असतात की तिथं गेल्याच्या नंतर तिथलं मेडिकल एज्युकेशन पण झालं पाहिजे आणि विद्यार्थ्याला नेक्स्ट साठी सुद्धा तयारी करता आली पाहिजे. नेक्स्ट साठी सुद्धा त्याला तयारीला वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे एकतर कॉलेज करता आली पाहिजे, ऑनलाईन क्लासेस करता आली पाहिजे, FMG साठी त्याला स्पेशल तयारी करता आली पाहिजे आणि मेडिकल प्रॅक्टिस जे काय रोटेशन लागतात ते सुद्धा अटेंड करता आले पाहिजेत. म्हणून उगा हायफाय एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन आपली मुंडी त्याच्यामध्ये देऊन ठेवणं योग्य नाही. म्हणून एक ॲव्हरेज मध्ये फीस असणारे, अफोर्डेबल फीस असणाऱ्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. मग अफोर्डेबल फीस असणारे कोणते कोणते कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. तर एक जनरली जर विचार केला तर चेचेन हे एक कॉलेज आहे, अफोर्डेबल असणारी फीस आहे, ती फीस लिस्ट तुम्हाला मी देईन. ओके, त्यानंतर दुसरा इंगुश म्हणून आहे, अफोर्डेबल आहे, 2 लाख रुपये फीस आहे. त्यानंतर कबार दिलो 3,24,000, कबार दिलो बल्केरियन स्टेट 3,24,000 फीस आहे. त्याच्यानंतर नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या वर्षीची फीस आहे 3,20,000. त्यानंतर चुआसे स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये गेला तर तिथं 2,40,000 फीस आहे. ओके, त्यानंतर बशकीर मध्ये गेलात तुम्ही तर त्या ठिकाणची फीस आहे 3,99,000. म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट जर इथं तर देत बसलो आपण तर त्याला वेळ लागेल, म्हणून कॉलेजची लिस्ट काय मी इथं तुम्हाला सांगत बसणार नाही. ओके, तर इथं माझ्याकडे पूर्ण पीडीएफच आहे, पूर्ण पीडीएफच आहे, त्या पीडीएफ मध्ये डिटेल्स तुम्हाला येतं. नंतर तुम्हाला पाहिजे असेल तर एखादं कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल त्या कॉलेजची फीस तुम्हाला मी पर्टिक्युलर देईल. तुम्ही सर्वच कॉलेजची द्या म्हटलं तर सर्वच काही देणं होणार नाही, लिहून तुम्हाला ठराविक कॉलेज मी देईल, तुम्हाला जी कॉलेज पाहिजे त्या कॉलेजची. तर कॉलेजची फीस आहे तर सर्रास जर कुणाचं माईक चालू आहे कृपया तुम्ही म्यूट करा आपलं माईक, कुणीतरी लेडीज आहेत घरामध्ये बोलतायत. ओके, आपलं माईक म्यूट करा आणि म्यूट करून थोडंसं इकडे लक्ष द्या. तर कॉलेजची फीस आहे, तर कॉलेजची फीस मग आता तिथं गेल्याच्या नंतर
कॉलेजची फीस येते. कॉलेजची फी झाल्याच्या नंतर पुन्हा दुसरा मुद्दा येतो आपला, त्या ठिकाणी हॉस्टेल आहे. काही कॉलेजेसमध्ये मेस, काही कॉलेजेसमध्ये कॉलेजची फीस 3 लाख, उदाहरणार्थ बशकीर आहे 3,99,000 कॉलेजची फीस आहे आणि हॉस्टेलची फीस मात्र 20,000 आहे. ओके. काही कॉलेजमध्ये उदाहरणार्थ कबार्दिनो बल्केरियन आहे, तिथं 3,24,000 फीस आहे आणि 14 ते 15,000 हॉस्टेलची फीस आहे. चेचेनमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कॉलेजची फीस आणि प्लस हॉस्टेल नॉर्मल एक जनरली 3-3.5 लाखामध्ये हे पूर्णतः कव्हर होतं. चुवासमध्ये सुद्धा 2,40,000 कॉलेजची फीस आहे. ओके. प्लस तिथं हॉस्टेल मात्र 80,000 आहे. तर एकूण तिथं 3,20,000 हे सगळा प्रकार तिथे भागून जात असतो. किती येतं? 40-40-3-60. ओके, बरोबर आहे. 3,20,000 ऍव्हरेज मध्ये जिथं माझा मुलगा शिकतो. तर जवळजवळ माझे विद्यार्थी यारोस्लाव द वाईज नोगोरोद मध्ये आहेत, नॉर्दर्न मध्ये आहेत, तवेर मध्ये आहेत, त्याच्यानंतर कबार्दिनो मध्ये आहेत, चेचेन मध्ये आहेत, इंगुश मध्ये आहेत, चुवास मध्ये आहेत, उलियानोस्क मध्ये आहेत, बेलगोरोद मध्ये आहेत, समरा मध्ये आहेत, बशकीर मध्ये आहेत, त्यानंतर यारोस्लावल मध्ये आहेत. ओके. आणखीन एखादं कोणतं तर कॉलेज विसरेलच समजा. म्हणजे मी हे एक अफोर्डेबल असणाऱ्या कॉलेजेसमध्ये लिहिले. सेंट पीटर्सबर्ग मी फिरायला गेलो पण कॉलेजमध्ये मी ऍडमिशन तिथं दिलेलं नाहीये, कारण का कॉलेजची फीस हायएस्ट आहे, परवडत नाही, म्हणून तिथं मी ऍडमिशन दिलेलं नाही. जर एखादा जर म्हटला सर मला सेंट पीटर्सबर्गच्या कॉलेजमध्ये शिकायचंय तर तिथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देऊ शकता का, तर निश्चित मी तुम्हाला करून देऊ शकतो. त्यानंतर दुसरं कॉलेज आहे नॉर्थ वेस्टर्न म्हणून आहे सेंट पीटर्सबर्गच्या जवळ. यावर्षी तिथं बऱ्याच ऍडमिशन माझे जात आहेत. त्यानंतर नॉर्थ कोकेशियन म्हणून आहे, तिथे सुद्धा माझे विद्यार्थी यावर्षी जात आहेत. तर या कॉलेजेसमध्ये तुम्ही बिनधास्त ऍडमिशन घेऊ शकता. तुमच्या 6 वर्षाची टोटल जबाबदारी माझी. तुमच्या 1 बी रुपयाची फीस, पहिलं लफडा म्हणजे काय तर पहिल्याच वर्षामध्ये पैसे दुसऱ्याच्या हातात द्यावी लागतात, म्हणजे कॉलेजमध्येच भरायचे असतात आपल्याला, फक्त सुरुवातीला काही रक्कम आपल्याला द्यावी लागते रजिस्ट्रेशन वगैरे कर, आणि सेकंड टर्मची फीस तर आपण स्वतः कॉलेजमध्ये भरू शकतो, म्हणून 1 रुपयाचा सुद्धा फ्रॉड होण्याचा प्रश्न नाहीये. ओके. कॉलेजची फीस तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. 2 सेमिस्टरमध्ये फीस भरली जाते. लय झालं तर कॉलेज तुम्ही 3 लाख 4 लाखापर्यंत कॉलेज घ्यायचं, त्याच्यावरचं कॉलेज घेत बसायचं नाहीये. हा, कदान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. क्रिमिया फेडरल मध्ये सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. क्रिमिया फेडरल, क्रिमियामध्ये युक्रेनच्या डाऊन साईडला ब्लॅक सीच्या जवळ माझे विद्यार्थी. व्लादिस्टोक मध्ये फारिस्टन फेडरल मध्ये सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. केमरो मध्ये माझे विद्यार्थी आहेत. सायबेरियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये माझे विद्यार्थी आहेत. म्हणजे जवळ ओम्स मध्ये आहेत, उराल मध्ये आहेत, सगळीकडे माझे जवळजवळ बऱ्याच 20-25 युनिव्हर्सिटीमध्ये माझे स्टुडंट आहेत. भलेचे आहे कुठं 2 असतील, कुठं 1 असेल, कुठं 10 असतील, कुठं 25 असतील, कुठं 60 असतील, एवढे सगळ्या ठिकाणी. तर 84 स्टेट मध्ये माझे विद्यार्थी सर्वात जास्त आहेत. त्यानंतर कबार्दिनो मध्ये आहेत, यारोस्लाव द वाईज नोगोरोद मध्ये आहेत, यारोस्लावल मध्ये आहेत, बशकीर मध्ये आहेत, चेचेन मध्ये आहेत. ओके. इंगुश मध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर आता हे झालं थोडक्यामध्ये सांगितलं, हे रशियामध्ये सांगितलं. यावर्षी माझे बरेच विद्यार्थी खातून स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जाते. जॉर्जियामध्ये सुद्धा जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये माझे विद्यार्थी आहेत, नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर जॉर्जियामध्ये सुद्धा 1-2-3 कॉलेजेसमध्ये माझे विद्यार्थी आहेत. त्यानंतर पुढे पाहूया आपण पुढचा. फीस भरण्यासाठी इन्स्टॉलमेंट, तर 2 इन्स्टॉलमेंट मध्ये आपण फीस भरू शकतो. आपण इथून जाण्याच्या अगोदर इन्व्हिटेशन लेटर घेण्यासाठी आपल्याला कॉलेजमध्ये काही एक बेसिक रक्कम भरावी लागते आणि ती नॉर्मल 30-35 हजारापर्यंत असते. त्या रकमेमध्ये तुमच्या 1 बी रुपयामध्ये जरी घोळ आला तर त्याची जबाबदारी माझी. तुम्ही जे काही रुपये तुम्ही भरणार आहेत, समजा तुम्ही 50,000 देणार असाल तर 50,000चा स्टेट बँक ऑफ इंडियाचा माझ्या नावाचा चेक मी तुम्हाला देऊ शकतो. 1 ना 1 रुपयाची पारदर्शकता असेल, 1 रुपयाचा सुद्धा कुठे लफडा येणार नाही, आणि जर कुठं आलाच तर त्याला मी स्वतः जबाबदार असेल. ओके. पण माझ्या माघारी मात्र तुम्ही कुठं एखाद्या ठिकाणी पैसे द्यायचे नाहीत मला विचारल्याशिवाय. ओके. त्यानंतर फीस भरण्यासाठी इन्स्टॉलमेंट सांगितलं तुम्हाला. 2 इन्स्टॉलमेंट असतात, एक फर्स्ट सेमिस्टरचं, सेकंड सेमिस्टर सेमिस्टर वाईज, आणि नंतर थर्ड सेमिस्टर सेकंड इयरला राहतं, तर त्यावेळेस तर आपण स्वतः भरायची आहे. ओके. त्यानंतर मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस. काही युनिव्हर्सिटीमध्ये मुलींसाठी स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल आहे. सॉरी, मेस मात्र कॉमन असतात पण हॉस्टेल मात्र बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र असतात. जरी एखादी मोठी बिल्डिंग असेल तर 1 फ्लोर मुलींसाठी असतो, 1 फ्लोर मुलांसाठी असतो, आणि त्या ठिकाणी पूर्ण सिक्युरिटी गार्ड असतात.
आणि काही कॉलेजेसमध्ये तर कम्प्लीट मुलांच्या बिल्डिंग वेगळ्या आहेत, मुलींच्या बिल्डिंग वेगळ्या आहेत काही कॉलेजेसमध्ये. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण सांगतो, चेचेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. तर तिथं मुलींचं हॉस्टेल वेगळं आहे, मुलांचं हॉस्टेल वेगळं आहे. चेचेनची आणखी काही खासियत आहे. आपल्याकडे जसं दारू वगैरे कुठे भेटत नाही, ठराविक ठिकाणीच भेटते, तसं तिथं जे ड्रिंक वगैरे असतात ते ठराविक ठिकाणीच भेटतात. तर अन्यथा इतर ठिकाणी जॉर्जिया असेल, इतर जे वेगवेगळे देश आहेत त्या देशामध्ये मात्र हे जे काही ड्रिंक वगैरे असतात हे मात्र मॉलमध्ये भेटतात उघड. पण चेचेनमध्ये तसं नाही भेटत. चेचेनमध्ये उत्तान कपडे घालायला परवानगी नाहीये, तिथले लोक कपडे त्या पद्धतीचे घालू देत नाहीत. एकदम फॉर्मल ड्रेस राहायला पाहिजे. मुला मुलींना दोघांना एकत्र तिथं फिरू दिलं जात नाही, त्या समाजाचं तेवढं विद्यार्थ्यावर लक्ष आहे, सोसायटीच. म्हणजे असे आहेत की विद्यार्थ्याला न बिघडणार नाहीत अशा पद्धतीचं वातावरण हे चेचेनमध्ये, इंगुशमध्ये आणि कबार्दिनोमध्ये आहे. ह्या तीन, कारण काय हे डाऊन साईड, रशियाचे डाऊन साईडचे आहे. आणि इतर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हे लक्षात घ्या, बिघडायचं म्हटल्याच्या नंतर इथं गावात राहून लेकरं बिघडतात, बिघडण्याचा काही प्रश्न नाही. त्याच्यामुळं सर्व काही आपल्यावर आधारित आहे, आपल्यावर आधारित आहे. आपण तिथं काय घेण्यासाठी जातो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण तिथं शिक्षणासाठी जातो तर आपण तिथं शिक्षण घेण्यासाठी जातो, तर निश्चितच आपल्याला त्या पद्धतीने घ्यावे लागेल. आपल्याला राजहंशासारखी आपल्याला वर्तन ठेवावं लागेल. ओके, त्यानंतर हे सांगितले मुद्दे तुम्हाला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जाण्या येण्याची सोय व खर्च. तर लक्षात घ्या, जनरली फ्लाईटने आपण जाऊ शकतो. रशियामध्ये गेलात तर एक 40,000ला फ्लाईट आहे, सध्याच्या स्थितीत तर 30,000लाच अपडाऊन फ्लाईट मिळते, टू अँड फ्रो जाणं येणं रशियामध्ये. जॉर्जियामध्ये गेलात तर 25,000मध्ये भेटते. ताजिकिस्तानमध्ये गेलात तर 25,000मध्ये टू अँड फ्रो जाणं येणं मिळतं. आठवड्यातून 2 फ्लाईट आहेत, दिल्ली ते दुशांबे ताजिकिस्तानमध्ये. उझबेकिस्तान ताशकंदला दररोज फ्लाईट आहे, दिल्लीवरनं आहे, मुंबईवरनं आहे. त्यानंतर तिबिलिसीला सुद्धा दिल्ली फ्लाईट आहे, डायरेक्ट तिबिलिसी. काही ठिकाणाहून आहे पण कनेक्टिंग फ्लाईट आहे गल्फ कंट्रीजमधून, दुबईमधून, शारजामधून, बहरीनमधून जॉर्जियाला. ओके, तर तिथं आहे. आणि रशियाला गेलात तरी 40,000मध्ये तुमचं येणं जाणं होतं मॉस्को पासून. ओके, त्याच्या डाऊन साईडला आलात तर आणखी फरक पडतो. जाण्याची सोन फ्लाईटनं जाऊ शकतो आपण, फ्लाईट येतो. एक चक्कर जनरली 40 ते 45,000ची तिकडं पडते. मग तुम्ही इतर देशामध्ये गेलात तर त्या ठिकाणचा म्हणजे डिस्टन्स अनुसार फरक पडतो. किर्गिस्तान, कझाकिस्तानमध्ये गेलात तर 40-45,000 रुपये तेवढंच तिकीट लागतं जाण्या येण्याचं. कारण का त्या फ्लाईट, डायरेक्ट फ्लाईट ह्या मोजक्याच आहेत, तर त्या फ्लाईट इकडे गल्फ कंट्रीमध्येच जातात. बहरीन असेल, दुबई असेल, शारजा असेल, इकडनं येतात त्या फ्लाईट त्याच पद्धतीने. मग मधून जवळ आहे पण आठवड्यातून 1-2 फ्लाईटच फक्त जातात आणि त्या खूप बुकड असतात त्या फ्लाईट. ओके, त्यानंतर पुढं पासपोर्ट, विजा आणि प्रोसेसेस. आता पासपोर्ट काढणे ही प्रक्रिया आतापासून पूर्व, याच्यावर एक उद्याला पूर्व तयारी, ऍडमिशन घेण्याची पूर्व तयारी म्हणून या संदर्भातलं उद्याला सुद्धा आपण सेशन काय काय करावं लागतं त्या संदर्भातलं सुद्धा एक, उद्या काही नाही पण सोमवारी मात्र एक सेशन आपलं होईल. पासपोर्ट मी लवकरात लवकर पासपोर्ट काढून घेण्याची प्रक्रिया करतो. विजा हा माझ्याकडनं केला जातो. प्रोसेसिंग पूर्णतः तुम्हाला ऍडमिशनची करून दिली जाते. तर ह्या पूर्ण प्रक्रियेला जवळजवळ 30 दिवसाच्या आसपास प्रक्रिया लागते. ओके, ऍडमिशन लेटर येणे, त्यानंतर आपण काही रक्कम भरणे, पुन्हा इन्व्हिटेशन लेटर येणे, इन्व्हिटेशन लेटर आल्याच्या नंतर विजा करणे, विजा झाल्याच्या नंतर पुन्हा एअर तिकीट काढणे आणि एअर तिकीट काढल्याच्या नंतर एक ठराविक डेट डिक्लेअर करून त्या डेटला विद्यार्थ्यांचं डिपार्चर करणे. डिपार्चर पर्यंत जवळ एक 35 ते 40 दिवसापर्यंत सुद्धा वेळ लागत असतो, 40 दिवसापर्यंत. पण पासपोर्ट काढण्यासाठी 2 प्रकारे, एक तत्कालमध्ये आणि एक नॉर्मल. नॉर्मल काढला तर 1 महिना लागण्याची शक्यता असते आणि तत्काल काढला तर 8 दिवसामध्ये पासपोर्ट येत असतो. तर मी जनरली माझे पासपोर्ट हे तत्कालमध्येच काढत असतो. ओके, त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, तिथून आल्यानंतर द्यावी लागणारी परीक्षा व त्याचे स्वरूप. ती MCQ स्वरूपामध्ये असते. तिचं नाव नेक्स्ट आहे, नॅशनल एक्झिट टेस्ट आहे. आणि ती आता इंडियन स्टुडंट आणि फॉरेन स्टुडंट या सगळ्यांनाच ती परीक्षा लायबल आहे. बरेच विद्यार्थ्यांनी, रशियन लोकांनी भारताची FMG परीक्षा क्रॅक करून ते भारतामध्ये प्रॅक्टिस करतात. रशियन लोक आहेत, मूळचे ते रशियन लोक आहेत. ओके, भारतामध्ये येतात, इथली परीक्षा क्रॅक करतात आणि क्रॅक करून इथं प्रॅक्टिस करतात. पुण्यामध्ये जवळजवळ 2-3 डॉक्टर आहेत, रशियाचे आहेत, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. मुंबईला सुद्धा आहेत.
ओके, रशियाचे आहेत, रशियन नॅशनल असणारे सुद्धा, सिटीजन असणारे सुद्धा नंतर भारतामध्ये आले आणि भारताचं सिटीजनशिप घेऊन इथं नॅशनल म्हणजे FMG परीक्षा देऊन क्रॅक करून ते आता इथं प्रॅक्टिस करत आहेत. ओके, कारण का भारतातल्यांची जेव्हा असं काही नाही, ते सुद्धा इथली परीक्षा देऊ शकतात, इथं प्रॅक्टिस करू शकतात. त्यानंतर आपली फसवणूक कशी होऊ शकते जाणून घ्या आणि सावध राहा म्हटले. तर आपली फसवणूक एक आवर्जून तुम्हाला सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या, माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. मी संजीव शिरसाट, प्रॉपर लातूर मध्ये आहे, महाराष्ट्राचा आहे. तुम्ही ऍडमिशन घेत असताना एखाद्या तुम्ही ऑफिसमध्ये जर गेला तर त्या ऑफिसमध्ये टेबलवर बसलेले पगारावर ठेवलेले काही महाराष्ट्रीयन लोक असतात. ते तुम्हाला मराठीतून बोलतात, परंतु ते ऑफिस राहतं कुठलं तर बिहारीवाल्याचं, कुठलं तर दुसऱ्या स्टेटचं. तुम्ही ऍडमिशन घेत असताना तुमच्या लोकलच्याच माणसाकडनं ऍडमिशन घ्या, लोकलच्याच. उद्या काही बिघडाबिघडी झाली तर त्याचा हात धरू शकतो तुम्ही, परंतु त्या ऑफिसमध्ये जे बसणारे जे लोक असतात ते पगारीवर असतात आणि ऍडमिशन, नंबर ऑफ ऍडमिशन वर, इन्सेंटिव्हवर असतात. एक ऍडमिशन झालं तर त्याला 10-15 हजार काहीतरी दिले जातात आणि त्या 10-15 हजारासाठी तो विद्यार्थी म्हणजे तो व्यक्ती तुमचं ऍडमिशन त्या लोकांच्या घशात घालतो. नंतर तो ऍडमिशन घेऊन तिथं नेऊन देतो आणि तिथं नेऊन दिल्याच्या नंतर अक्षरशः तुमची पिळवणूक होते. तुम्हाला तिथं म्हटलं जातं हे अशा अशा पद्धतीचे पैसे भरा, इथं वेगळंच सांगितलं जातं आणि तिथं गेल्याच्या नंतर वेगळंच सांगितलं जातं. म्हणून त्यांना पहिले विचारा की तुमचा मेन बॉस कोण आहे, तुमचा मेन बॉस कुठला आहे. त्याने जर म्हणला हे आहे तर त्याचं नाव सांगा, त्याला तुम्ही मराठीतून बोला. तुमच्याशी मराठीतून बोलत असेल तरच तुम्ही तिथं ऍडमिशन करा. मराठी लोक खूप आहेत, खूप आहेत. लातूरमध्ये तर अक्षरशः उत्तर भारतीय लोकांचा एवढा ऊत आलेला आहे, एवढा ऊत आलेला आहे की भारी भारीच ऑफिसेस टाकलेले त्या लोकांनी, मोठे मोठे ऑफिसेस टाकलेले आहेत. महाराष्ट्रातले मुलं मुलींना त्या ठिकाणी जॉबसाठी ठेवलेले आहेत आणि मराठीतून बोलून हे विद्यार्थी ते लोक त्यांच्या पैशासाठी तुम्हाला फसवतात. म्हणून वेगवेगळे जे कोणते कंपनीज आहेत तिथं, जे लातूरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, औरंगाबादला असेल, नाशिकमध्ये असेल, कोल्हापूरला असेल, तर पहिले ते कुठले आहेत ते ऍडमिशन करण्याचे मेन लोक आहेत ते कुठले आहेत ते बघा. आणि नंतर हे ज्यांनी तुमचं ऍडमिशन त्यांच्याकडे दिलं, नंतर ते लोक जर त्यांना जर म्हणायला लागले ह्या विद्यार्थ्याची अशी शिकायत यायला लागली तर ते सरळ म्हणतात बोलते रहता है चलते रहता है आप चुप बैठो उनकी तरफ ध्यान मत दो. अक्षरशः लोकांना 8-8 दिवस लेकरांना तिथं खायला सुद्धा दिलं जात नाही, उपाशी मारलं जातं. कुणाचा तर माईक चालू आहे तो बंद करा. तर तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची पिळवणूक होते. तुम्हाला इथं वेगळंच सांगितलं जातं, तिथं एक 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 तुमच्याकडनं पैसे काढले जातात. तुम्हाला सांगितलं जातं समजा 6 लाखामध्ये सांगितलं जातं, तिथं 8-9 लाखापर्यंत नेऊन घातलं जातं. बऱ्याच जणांची अशी प्रक्रिया आहे, तर इथं तुमच्याकडनं 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये काढून घेतले जातात आणि तिथं नेऊन सोडून मोबाईल बंद करून बसतात, अक्षरशः मोबाईल बंद करून टाकतात. मग नंतर ते लेकरू बापाला फोन करतं घरी आणि पप्पा मी ते आमच्या सोबत जे आले होते ते तरी इथं फोनच उचलत नाहीयेत, कारण का त्याने बंद करून टाकलेलं असतं. मग ह्यानी नेऊन हॉस्टेलला नेऊन ते विद्यार्थी ठेवतात आणि विद्यार्थी मग हॉस्टेलवाला म्हणतो की तुमचे पैसे जमा करा. तुम्ही म्हणतात आम्ही त्या लोकांकडे दिलेलेत पैसे, तुम्ही म्हणतात आम्हाला माहिती नाही, तुम्ही इथं आला तुम्ही पैसे द्या, ते लोक कुठे गेले माहिती नाही, ते मोबाईल बंद करून बसतात. मग तुम्ही आईवडते विद्यार्थी पालकाला फोन करतो आम्हाला इथं सोडलं आणि ते कुठे गेलं की काय की. त्यावेळेस मग आई वडील म्हणतात की बेटा कॉलेज कसं आहे, चांगलं आहे, मेस चांगली आहे का, चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत का, चांगल्या आहेत, जाऊ दे मग आता 2-3 लाख रुपये गेले तर गेले, दुसरे पैसे पाठवून देतो तू कॉलेजमध्ये भर आणि शिक. असं जवळजवळ 2-2 कोटीचे फ्रॉड झालेले आहेत, 2-2 कोटीचे फ्रॉड, 4-4 कोटीचे फ्रॉड झालेले आहेत. आणि ह्या फ्रॉड मध्ये अक्षरशः लोक भरडले जातात. म्हणून ऍडमिशन करत असताना पूर्ण महाराष्ट्रीयनच व्यक्ती असेल तरच त्यांच्याकडनं ऍडमिशन करा, खात्री करून घ्या तो पहिले महाराष्ट्रीयन आहे का आणि नंतरच त्याच्याकडनं ऍडमिशन करा. अदरवाईज दुसऱ्यांच्या हातामध्ये ऍडमिशन देऊ नका ना, पैसे देऊ नका. ओके, त्यानंतर आता पुढचा मुद्दा, शेवटचा मुद्दा याच्यातला आहे. आता MBBS कुठेही करा, सर्वांनाच एक सारखीच परीक्षा, बरोबर आहे, सर्वांना, मग ते अब्रॉड मधून येऊ किंवा इंडिया मधून येऊ, ओके, कुठूनही या, नेक्स्ट परीक्षा सगळ्यांना कंपल्सरी आहे. उदाहरणार्थ माझी मुलगी आता GMC नागपूरमध्ये शिकते, GMC नागपूरमध्ये, आणि माझा मुलगा शिकतो रशियामध्ये. ओके,
रशियामध्ये चुआसला शिकतो. ओके, हे दोघही येणार आहे तिथे आणि दोघेही नेक्स्ट परीक्षा देणार आहेत. एकदाच येणार आहेत. माझ्या मुलीचं 2 वर्ष झालं, मुलाचे 3 वर्ष झाले, तर 6 महिन्याचा डिफरन्स पडणार आहे. पण दोघेही जानेवारी मधली नेक्स्ट परीक्षा देणार आहेत. 2 अटेम्प्ट असतात वर्षभरातून आणि स्वरूप असतं MCQ. ओके, MCQ स्वरूप असतं. सिलेबस हा भारतीय NMC म्हणजे नॅशनल मेडिकल काउन्सिलनं डिझाईन केलेल्या सिलेबसवरती परीक्षा असते. ओके, आणि त्या परीक्षेला मग हे दोन्ही परीक्षा देणार, दोघेही पास झाले, रजिस्ट्रेशन नंबर दोघांनाही मिळणार. तर अशा पद्धतीची ही परीक्षा आहे. ही एकसारखीच आहे आणि सगळ्यांना ही परीक्षा कंपल्सरी आहे. आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर मी विद्यार्थ्यांना घेऊन स्वतः जात असतो, खास. यावर्षी मला जमलं नव्हतं, माझा पासपोर्ट एक्सपायर झाला, ते माझ्या लक्षातच आलं नाही. लक्षात आलं नाही म्हणण्यापेक्षा मला ते नियमच माहिती नव्हता. तर एखादा विजा घ्यायचा असेल तर त्या विजा घेण्यासाठी तर तिथून पुढे 6 महिने पासपोर्ट व्हॅलिड असला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी विजाला अप्लाय केलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की सर आताच तुमचा टाइम संपलेला आहे, तुम्हाला विजा घेता येणार नाही. मी नवीन पासपोर्ट काढला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व झालं. पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये मला थोडीशी अडचण आली. नंतर ती मी कंप्लीट केल्याच्या नंतर पुन्हा जाण्याची तयारी केली तर तेवढ्यामध्ये 25 नोव्हेंबरला माझी मोठी बहीण वारली. त्याच्यानंतर पुढे जावं म्हटलं, आता मार्च एप्रिल मध्ये जाऊ, परीक्षा वगैरे झाल्याच्या नंतर तयारीला लागलो की माझी आई आजारी पडली आणि 26 मार्चला माझी आई वारली. त्याच्यानंतर आता पूर्ण सर्व विधी वगैरे सगळ्या उरकल्या आणि जायच्या तयारीला लागलो मी. मे मध्ये तिकीट वगैरे सगळे सगळं बुक केलं. नागपूर पर्यंत गेलो मी बाय रोड आणि तिथून फ्लाईट होती. मुलीकडनं माझे डॉलर वगैरे घेऊन जायचं होतं. तर रस्त्यामध्ये तिथपर्यंत गेलो तर लगेच भारत आणि पाकिस्तानचं युद्ध लागलं, त्यामध्ये फ्लाईट कॅन्सल झाल्या, तिथून वापस आलो. पुन्हा नंतर जून मध्ये 27 मेला घरून निघालो आणि नंतर मात्र पोरांना मी सांगितलंच नाही मी येतोय म्हणून. आणि रशियामध्ये पोहोचल्याच्या नंतर मग चकला एअरपोर्टवर पोहोचल्याच्या नंतर मी ग्रुपवर मेसेज टाकले की मी रशियामध्ये आलेलो आहे, कारण प्रत्येक वेळी माझी प्लॅन बिघडत होते. म्हणून त्यावेळेस मला जाणं झालं नाही, तर मी नंतर मात्र गेलो. तर वर्षभरातून जवळजवळ माझ्या कमीत कमी एक तर व्हिजिट असतेच आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटून त्यांचे खुशाली विचारून, त्यांच्या अडी अडचणी विचारून, सर्व पूर्ण छोटे मोठे अडी अडचणी प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करून मी परत भारतामध्ये येत असतो. तर वर्षभरातून 2 चक्र तर माझ्या असतात आणि जरी 2 चक्र झाले तर 1 चक्र मात्र माझी असते. आणि MBBS पूर्ण होईपर्यंत तुमच्या पहिल्या ऍडमिशन, माझ्या सुरुवातीला प्रोसेसिंग फीस दिल्यापासून ते तुमचं MBBS कंप्लीट होईपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी असतो. विद्यार्थ्याला छोट्या मोठ्या अडचणी त्यांच्या सॉल्व्ह करत असतो. परंतु तिथे गेल्याच्या नंतर एक मात्र करावी लागते, प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागतो. 3 अटेम्प्ट दिल्या जातात आणि 3 अटेम्प्ट मध्ये तो जर कंप्लीट नाही केला तर मात्र त्याला रिटर्न पाठवलं जातं. हे मात्र तितकंच खरं आहे, कारण का हे प्रश्न तुम्ही मला पुन्हा विचारणारच आहेत. त्याच्यामुळं मी तुम्हाला अगोदरच ह्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मी देत आहे. ओके, मग आता यानुसार आपण पुढे जर पाहिलं आपण, ओके, तर हे काही प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत. आणखी काही तुमचे प्रश्न असतील, आता उदाहरणामध्ये जर कोणी टॉपरचे असतील, मग आता प्रश्न पडतो BAMS करावं का अब्रॉडला जावं, हा दोन्हीचा प्रश्न पडतो. मग गव्हर्नमेंट BAMS लागला असेल तर प्रश्न नाही, पण प्रायव्हेट मध्ये तुम्ही जर BAMS करत असाल तर तेवढ्या पैशामध्ये तो तुमच्या बाहेर देशामध्ये MBBS व्हायला लागले. ओके, मग तेवढेच पैसे इथं खर्चून BAMS करण्यापेक्षा मग MBBS ला जायला काहीच हरकत नाही. MBBS एवढे भरपूर होत आहेत तर इथे BAMS ला पुन्हा कोण विचारेल. म्हणून BAMS निश्चित करणं योग्य राहील, MBBS करणे हे निश्चित योग्य राहील. इथे BAMS करण्यापेक्षा बाहेर जाऊन MBBS करून येऊन नेक्स्ट परीक्षा देऊन आरामात MBBS डॉक्टर हो तुम्ही स्वाभिमानानं वापरायला काहीच हरकत नाहीये. आणि विशेष सांगतो, तुमच्या कसल्याही प्रकारच्या अडचणी असो, फक्त शैक्षणिक अडचणी, ओके, शैक्षणिक अडचणी म्हणतोय, एखादा विद्यार्थी तिथे गेल्याच्या नंतर जर अनइथिकल बिहेवियर जर करत असेल तर विद्यार्थ्याकडनं मला रिपोर्टिंग येत असते. त्या विद्यार्थ्याची मी एखादा एक्स विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याची दुसऱ्या 3 विद्यार्थ्याकडनं मी माहिती घेत असतो आणि तिघांचीही माहिती सारखीच आली तर त्या एक्स विद्यार्थ्याला मी फोन करत असतो, बेटा तू असं करतोय. तो म्हणतोय सर नाही. तू या दिवशी कॉलेज बुडवला, तो म्हणतोय नाही. मग मी त्या दिवशी बुडवला, तो थोडासा चमकतो,
एवढ्या डिटेल डेट सरांकडे गेलेले आहेत, असं कसं? मग त्यावेळेस तो म्हणतो की सर आतापर्यंत केलं, आता इथून पुढे करणार नाही. मग त्याला 15 दिवसाची महिन्याभराची मोहलत देत असतो मी. पुन्हा नंतर विद्यार्थ्याकडनं सर्वे करतो त्याचा, तुला आला का लेवलला? तर लेवलला आला म्हटलं मग ओके, जर आला नसेल तर त्याला बोलतो आणि त्याच्या घरी मी इन्फॉर्मेशन देऊन टाकत असतो. म्हणजे माझा पूर्णतः वॉच असतो. कारण का मी मुळामध्ये शिक्षक आहे. मी एखादा दुकान थाटून बसलेला किंवा ऑफिस थाटून बसलेला एक बिझनेस या पद्धतीने मी या ऍडमिशन लाईन कडे पाहत नाही. कारण का ऑफिस टाकायचं म्हटलं की ऑफिसचं भाडं आलं, एसीचं भाडं आलं, तिथं पाजवलेला कोल्ड्रिंक्स आली, त्या लोकांचं पेमेंट द्यावं लागतं, ह्या सगळा हिशोब येतो आणि ते पैसे कुठून काढावे लागतात? तर पालकांच्याच पैशाकडनं ते पैसे काढावे लागतात आणि त्या लोकांचं पेमेंट द्यावं लागतं, ते सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. म्हणून मी ऑफिस सुद्धा टाकलेलं आहे माझ्या स्वतःच्या घरी, लातूर मधून माझ्या स्वतःच्या घरून, स्वतःच्या नावाच्या फ्लॅट मधून. इथून पूर्ण इथं ऑफिस असल्यासारखंच माझं घरीच आहे आणि घरूनच मी पूर्ण कॅरी करत असतो. मी एका युनिटमध्ये, एका खाजगी संस्थेमध्ये मी नोकरी करतो. जर तुम्हाला ऍडमिशन करण्याची प्रक्रिया असेल तर माझा आधार कार्ड, पॅन कार्ड सहित मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही माझ्याकडे पेमेंट तुम्ही जमा करत असाल तर 25,000 नाही, तुम्ही 10 रुपये जरी दिला तर 10 रुपयाचा सुद्धा मी तुम्हाला चेक देऊ शकतो. चेकने व्यवहार पूर्णतः. कारण का पैसा आहे, 1 रुपया कमवण्यासाठी काय लागतं हे कमवणाऱ्याला कळतं. त्याच्यामुळे तुमचा 1 रुपयाचा सुद्धा कुठेच कसल्याच पद्धतीचा लॉस येणार नाही. आणि सर्व ठिकाणी माझे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी पोहोचल्याच्या नंतर माझे जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थ्याला कॉपरेशन करतात आणि तिथं माझे मेन माणसं असतात की जे पूर्णतः ही ऍडमिशनची तिथली प्रक्रिया पूर्ण करत असतात आणि शक्यतो 99% विद्यार्थ्यांसोबत तिथं पोहोचत असतो. आणि जरी मला शक्य नाही झालं तर दिवाळीच्या सुट्ट्यात का असेना पण मी तिथे असतो आणि मेच्या सुट्ट्यामध्ये मी तिथे असतो. तर अशा पद्धतीने ही माझी प्रक्रिया आहे. ओके. आणि जवळजवळ पाठीमागच्या 6 वर्षापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे. जर तुमच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर तुम्ही मला आता कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे देतो, घ्या. 94 23 350 687 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. अल्टरनेटिव्ह आहे, जर हा नाही लागला तर 73 85 59 70 70 हा माझा ऍडमिशन कंप्लीट झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला या नंबरवरून मी कम्युनिकेशन करत असतो आणि हा माझा जनरल नंबर आहे. कॉल करू नका, नाही तर लागलीच तुम्ही कॉल करतात, कॉल करू नका. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज केला तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जातील. ओके. आता त्यानंतर दुसरा जर मुद्दा सांगायचं म्हटलं तर माझं युट्यूब चॅनल आहे जीनियस सायन्स, GENIUS जीनियस सायन्स बाय, सर्च करत असताना असं सर्च करा जीनियस सायन्स बाय सिरसाट, SIRSATHSANJIV ने सर्च करा किंवा त्याची लिंक तुम्हाला याच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला मी देईन, शेवटी देईन. अगोदर तुमच्या काही डाऊट डिफिकल्टी असतील तर तुम्ही मला निश्चित विचारू शकतात. ओके. विचारू शकतात. तुमच्या काही डाऊट डिफिकल्टी असतील तर बिनधास्त मला इथं तुम्ही विचारू शकतात. रेज हँड करा, त्याचा माईक ऑन करा आणि तुम्ही प्रश्न विचारू शकतात मला इथे. ओके. आणखी काही दुसरे मुद्दे आहेत? चांगल्या युनिव्हर्सिटी कोणत्या तर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे मी. यारोस्लाव दोवाईज नोवोरोद आहे, चुआस आहे, कबार्दिनो आहे, ओरेला आहे, तवेर आहे, नॉर्दर्न स्टेट आहे, उराल स्टेट आहे, ओम्स आहे, तुला आहे. त्यानंतर आता नावं पुढे भरपूर आहेत, भरपूर नाव आहेत इथं. हे सगळे नाव आहेत माझ्याकडे. ओके. हे सुद्धा नाव आहेत, इमॅन्युअल बाल्टिक वगैरे. ओके. जवळजवळ 50-60 युनिव्हर्सिटी आहेत. तर ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीचे नाव आणि माझा पत्ता इथं दिलेला आहे तुम्हाला. मी हा पत्ता आहे माझा, जीनियस सायन्स. ओके. संजीव सिरसाट, ॲड्रेस 402 एविंग सीझन्स अपार्टमेंट, ट्युशन एरिया, सुतमिल रोड, लातूर, महाराष्ट्र. पिन 413512 आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा. ओके.
तर तुम्हाला यूट्यूबचं एक व्हिडिओची लिंक तुम्हाला मी इथं पाठवतो, त्यावरून तुम्ही चॅनलवर जाऊन निश्चित तिथं ओके. काही डाऊट आहेत कोणाचे, काही शंका काही असतील तर निश्चित मला विचारू शकतात. हे माझं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे सुद्धा सर USA ला जाण्याची काय प्रोसिजर आहे, कसं USA ला? USA साठी सर तिथली परीक्षा थोडीशी टफ असते. तिथली सेपरेट एंट्रन्स एक्झामिनेशन असते. ती एंट्रन्स एक्झामिनेशन पास झाल्याच्या नंतर आपण तिथं जाऊ शकतो आणि तिथं फीस भरून मग आपण तिथे MBBS करू शकतो. आणि ती परीक्षा पास होणारा विद्यार्थी इथं तो नीट म्हणजे नीट मध्ये टॉपरच असेल तो विद्यार्थी. ओके, थँक्यू. ओके. आणखी कुणाला असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि उद्याला मला तुम्ही कॉल करू शकता बिनधास्त. तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कोणतंही असो त्याच्या पूर्णतः मी तुम्हाला देऊ शकतो. आणखी कुणाचे डाऊट? सर OTC चार्ज काय असतंय सर? OTC म्हणजे वन टाइम चार्ज असतो हा. वन टाइम चार्ज. कुणा सांगितलेलं तुम्हाला तो OTC? एका काउन्सिलरनं सांगितलं होतं सर. हा, तर वन टाइम चार्ज म्हणजे तिथं युनिव्हर्सिटी वगैरे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तो घेतला जातो. पण ऍडमिशन करत असताना महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ऍडमिशन करा, एवढं मात्र माझं तुम्हाला सांगणं असेल. त्या लोकांच्या बहकाव्यामध्ये जाऊ नका. नॉर्थचे जे लोक आहेत हे लोक प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक करतात. तिथं गेल्याच्या नंतर एक्स्ट्रा पैसे काढतात आणि द्यायचं जरी नाही म्हटलं तरी ते काढल्याशिवाय राहत नाहीत. सर नॉर्दर्न स्टेटचा किती आहे OTC चार्ज? नॉर्दर्न स्टेटचा आता जनरली प्रत्येकावर अवलंबून असतो मित्र, प्रत्येकावर अवलंबून असतो तो किती घ्यायचा आहे. प्रत्येकावर अवलंबून आहे तो किती घ्यायचा आहे, त्याच्या पद्धतीनं आहे. असं म्हणता येत नाही की इतकी तितकी. हॅलो सर, आपण किर्गिस्तानला मुलांना पाठवता का? हो, किर्गिस्तानला सुद्धा देऊ शकतो मी ऍडमिशन, काय अडचण नाही मला. रशिया आणि किर्गिस्तानच्या तुलनेत कोणतं योग्य राहील सर? रशिया आणि किर्गिस्तानच्या तुलनेमध्ये आता प्रत्येकाचा चॉईस वेगळा आहे. जर एखाद्याला जर किर्गिस्तानला जायचं असेल तर बरेच जण किर्गिस्तानला जात असतात, बरेच जण. त्याच्यामुळं असं नाही की प्रत्येकाच्या एक ह्याच्यानुसार. आता माझ्या सगळीकडेच विद्यार्थी असल्यामुळे मी सगळीकडेच सारखं म्हणणार मी तुम्हाला. किर्गिस्तान आणि रशियाचा फरक आहे का? किर्गिस्तान आणि रशियाच्या फी मध्ये काही फरक आहे का? थोडासा फी मध्ये नॉर्मल डिफरन्स येतो, पण जवळजवळ ते नॉर्मल नगण्य फरक आहेत फीस मध्ये, तेवढा काही असा डिफरन्स नाहीये. असा काही तेवढा असा जास्त नाहीये डिफरन्स, कुठेतरी थोडासा. ओके. आणखी हॅलो सर. हा बोला.
$1900 USD म्हणजे म्हणाल ते आम्हाला ते OTC चार्ज ते योग्य आहे का? पण 1900 USD 1900 USD म्हटले होते. 1900 USD देणारे लोक मला माहिती आहेत कोण आहेत ते. त्या लोकांकडनं ते बाहेरचे असतील. हा, मराठीत बोललात का त्यांना? हो, मराठी त्यांचा म्हणजे मेन कोण आहे तो माणूस? हा, इथलाच होता माणूस, तो लातूरचाच आहे. माणूस इथलाच आहे पण त्याचा बॉस बाहेरचा आहे. सर साधारण किती असेल म्हणजे OTC चार्ज? काय नाही, मी सांगितलं ना, ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार आहे ते. ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार आहे ते. कुणाकडून किती घ्यायची ते. तुम्ही ज्यांच्याकडनं $1900 OTC म्हणून ठीक घेताय, आहे. तुम्ही तिथून मुळी चुकून सुद्धा ऍडमिशन करू नका. खूप लोकांचं नुकसान केले त्या लोकांनी. आणखी महाराष्ट्रीयन व्यक्तीकडनं करा, कोणी असो ते. मी कुणाची नावं घेत बसत नाही. महाराष्ट्रीयन व्यक्तीकडनं करा. शिरसाट सर असं म्हणले म्हणून कुणाला म्हणूही नका. मी फक्त तुम्हाला सांगतोय, कारण का तिथे गेल्याच्या नंतर हे लोक खूप विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करतात, प्रचंड ब्लॅकमेल करतात ते लोक. विद्यार्थी हवालदिल होऊन जातात आणि पुन्हा तिथं मदत आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनाच हे विद्यार्थी मागतात. आणि नाईलाज असतो की मग आपले लोक म्हणतात जाऊ द्या, आता आपले लेकर आहेत, आपण करायला पाहिजे. नाईलाज आहे, मग मदत ते करावीच लागते, कारण का की शेवटी आपले लेकर असतात ते. लक्षात आले ना मी काय सांगतो तुम्हाला ते? इथं कमी फीस सांगतात, तुम्ही जरा जास्त चौकशी वगैरे करत गेलात की तुम्हाला कमी फीस सांगतात. आणि तिथे गेल्याच्या नंतर एक 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 अलिबाबा 40 चोर पोटलीमधून एक 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 बाहेर काढतात ते लोक. आणखी कोणाचा काही डाऊट? तुम्हाला मला भेटायचं असेल तर तुम्ही बिनधास्त मला संध्याकाळच्या टायमिंग मध्ये, मी दिवसभर ड्युटीला असतो, संध्याकाळच्या टायमिंग मध्ये मी तुम्हाला इथं उपलब्ध असतो. सॅटर्डे संडेला मी फुल डे लातूरमध्ये असतो. इतर वेळी मात्र दिवसभरामध्ये ड्युटीला जात असतो. ड्युटीहून आल्याच्या नंतर संध्याकाळच्या टायमिंग मध्ये मी इथं उपलब्ध असतो. चला, आणखी कोणाला काही डाऊट? हा, चला. आयुब तांबोळी, गणेश पाटील, गिरीश पाटील, हेडमास्टर NSBV नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय. ओके. पुन्हा आणखीन मल्लिका धाबदा, ओके. निखिल लांडगे, त्यानंतर पार्थ थोडसरे, रमेश सानप, पुन्हा सम्यक शिंदे, शिवाजी चव्हाण, ओके. आणखी कोणी आहेत का? खांडप, ओके. एवढे जण आहेत. थांबायचं का मग आज आपण इथे? पुन्हा नंतर आणखीन 1-2 दिवसाला. हो सर, भेटूयात. हो, 2 दिवसाला लाईव्ह सेशन असेल. जर कुणाला काही अडचण डाऊट असेल तर बिनधास्त मला कॉल करू शकता. माझा नंबर तुम्हाला मी परत देत आहे आणखी एकदा. हे नंबर माझा परत देत आहे, तुम्ही आणखी एकदा लिहून घेऊ शकता. 94 23 350 687. ओके. आणि दुसरी एक प्रक्रिया होते, इथून वेगळ्याच युनिव्हर्सिटीच्या नावाने विद्यार्थी घेऊन गेले जातात आणि तिथं दुसऱ्याच विद्यापीठामध्ये ऍडमिशन दिले जातं. हा एक खूप मोठा फ्रॉड होतो. त्यानंतर विद्यार्थ्याचे इथंच पैसे काढून घेतले जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर विद्यार्थ्याला सेपरेट स्वतःला पैसे भरावे लागतात. म्हणून जवळचा आपल्या संपर्कातला महाराष्ट्रीयन व्यक्तीकडनंच ह्या सगळ्या प्रक्रिया कराव्या.
असं म्हणून मी एक महाराष्ट्रीयन मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही माझ्याकडून केलात, वेल डन. इतर जरी कुणी केलात तर भरपूर आहे आपल्या परिसरामधून ऍडमिशन करणारे लोक महाराष्ट्रीयन, त्यांच्याकडनं करा. पण नुसतं ऍडमिशन करून इथं बसणारा नाही, तो आतापर्यंत तिथं किती वेळ गेला, विद्यार्थ्यांचे कसे प्रश्न सोडवला हे पण नका. इथं सुद्धा काही लातूरमध्ये आहेत लोक ऍडमिशन करतात आणि दुसऱ्याच्याच बाजूला टाकून ते मोकळे राहतात. पुन्हा नंतर तो दुसरा कोण कुणाला काय विचारायला लागले, फोन केला सुरुवातीला वेगळाच बोलतो, पैसे घेताना वेगळाच असतो, माहिती सांगताना वेगळाच असतो, विद्यार्थी घेऊन जाणारा वेगळाच असतो, कोणाचा कोणाला मेळ नसतो. म्हणून थोडस सावधपूर्वक पावलं टाका. ह्या ऍडमिशन लाईन मध्ये खूप खूप प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होते. ओके, तर थांबूया मग आजच्यासाठी. तुम्ही सर्वांनी जॉईन झालात त्याबद्दल माझे जे काही 4 शब्द आहेत तुम्हाला ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद. मी कोणी पालकांना मी आपलं मत आपल्या मीटिंग संदर्भात, आजच्या आपल्या मीटिंग संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कोणीतरी 1-2 पालकांना मी रिक्वेस्ट करतो. तर कृपया कुणी असेल तर निश्चितच आपलं मत इथं व्यक्त करावं. रमेश सानप असेल, सम्यक शिंदे, शिवाजी चव्हाण, कोणी? सर चांगले समाधान झाले, बऱ्यापैकी माहिती मिळाली ओके आणि सर, आम्ही प्रत्यक्ष भेटूया. ओके सर. मी लातूरला असतो, तर मी रिजन वाईज विजिटला जात असतो सर्रास. तर मी या उद्याला संध्याकाळी मी अकलूज परिसरामध्ये आहे, तिकडनं काय ऍडमिशन आहे. त्याच्यानंतर रविवारी मी हिंगोली परिसरात आहे, पुण्याला सुद्धा असतो, बीडला सुद्धा मी ह्या 2-3 दिवसामध्ये एक दिवशी येणार आहे. बीडला पुन्हा इकडं सोलापूर, पुन्हा इकडे कोल्हापूर, जवळजवळ सगळीकडे माझी चक्कर असते. बीडला कुठे? पण ऍडमिशन झाल्याच्या नंतर एकदा कंपल्सरी भेटल्याशिवाय राहतच नाही. ऍडमिशन माझ्याकडे कन्फर्म झाले की एकदा मी भेटतच असतो, भले चाहे मग त्यांनी माझ्याकडे येऊ किंवा मी त्यांच्याकडे जाईल. निश्चित एक वेळेस मी भेट घेत असतो. बीडला कुठे? सर ओके. उद्या लातूरला उद्या लातूरला का? हो. ओके, लातूरला सर मी रविवारी संध्याकाळी येईल सर. सध्याला मी लातूरला आत्ता आहे. जर 10-15 मिनिट तुम्ही भेटलात. तुम्ही सध्या कुठून बोलतात? उद्या मी लातूरमधूनच बोलतोय सर. लातूरमधून बोलतायत का? तर उद्याला योगा डे असल्यामुळं मी सकाळी जवळजवळ इथून 6 वाजता डिपार्चर आहे. नंतर उद्या दुपारच्या नंतर मी अकलूजला जातोय. नाईट आउट मध्ये मी परत इथे येतोय, इथे येईन किंवा गावाकडे येईन आणि तिथून मी हिंगोलीला लग्नाला जातोय. लग्नाला जाऊन पुन्हा नंतर त्या परिसरातले माझे काही विद्यार्थी आहेत, कळमनुरीचे, परभणीचे, हिंगोलीचे, मी त्यांना भेटतोय. तिथं काही नवीन ऍडमिशन्स आहेत, त्यांना भेटून पुन्हा नंतर रविवारी संध्याकाळी मी आलं तर इथे येईन. बघा चालते का? ठीक आहे. मला कॉल करा, आपण कॉलवर पाहू पूर्ण. ठीक आहे सर. तुम्ही कधी ऍडमिशन पासून करता, किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा? मी जवळजवळ 6 वर्षापासून करतो सर मी ऍडमिशन. ओके सर, थँक्यू. 6 वर्ष माझ्या म्हणजे आता हे 6वं वर्ष आहे माझं. हे पुढल्या वर्षी माझी 6 वर्ष झालेली विद्यार्थी पुढल्या वर्षी माझे बाहेर पडतील माझे. ठीक. आपल्या इथून किर्गिस्तानमध्ये पाठवलेले विद्यार्थी आहेत का तुमच्या मार्फत काही? हो, किर्गिस्तानमध्ये सुद्धा आहेत माझे विद्यार्थी. कुठल्या युनिव्हर्सिटी आहेत सर? ओश मध्ये आहेत. किर्गिस्तान मधल्या युनिव्हर्सिटी, एक मिनिट सांगतो तुम्हाला मी किर्गिस्तान मधल्या युनिव्हर्सिटीज. तर माझे तिथं ऍक्च्युअल 2 युनिव्हर्सिटी मध्ये स्टुडंट आहेत. एक मिनिट.